तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी पंचशील बुद्धविहार आसुळगाव इथे जुलै महिन्यापासून ते आपण नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे गेले 4 ते 4.5 महिने आपण प्रत्येक शनिवारी कार्यक्रम करीत आहोत। द बुद्ध अँड हिज धम्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित जो पवित्र ग्रंथ आहे, या ग्रंथाचं प्रबोधन पर्व आपण गेल्या 4 महिन्यापासून सुरू केलेला आहे। या अभ्यासक्रमाचा आपण 3 भागात विभागलेला आहे। जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपण पहिला भाग पूर्ण केलेला आहे। जवळजवळ आपले एकूण 18 एपिसोड झालेले आहेत। या 18 एपिसोडमध्ये पहिल्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना केळुस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र प्रेझेंट केलं होतं। तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धम्माशी संबंधित आले आणि तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य बाबासाहेब आंबेडकरांचं 1950 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे केलं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली, कॉलेज काढलं किंवा जे जे केलं, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध कसा आला याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी राजघरं बांधलं, निवासस्थान दादरचं बांधलं, त्याला राजघर असं नाव दिलं। बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये कॉलेज काढलं, त्याला सिद्धार्थ कॉलेज असं नाव दिलं। औरंगाबादला कॉलेज काढलं, त्याला मिलिंद कॉलेज असं नाव दिलं। जे बाबासाहेब आंबेडकरांच्या 1907 सालापासून ते 1950 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्ध धम्माशी 11वीची परीक्षा पास झाल्यानंतर मिळालेल्या पुस्तकावरून बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1956ला हे अधिकृतपणे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की माझा बौद्ध धम्माशी संबंध 1907 साली म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यापासून आला आणि तिथपासून मी बौद्ध धम्माकडे वळलेलो आहे, बौद्ध धम्माकडे आकर्षित झालेलो आहे। मग 1907 ते 1950 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे कार्य केलेलं आहे, त्या प्रत्येक कार्यात बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध धम्माचं, बुद्ध तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब उमटत गेलेलं आहे। हे आपण सविस्तर 2 जुलैपासून ते आत्तापर्यंत सविस्तर पाहिलेलं आहे। त्याचा संक्षिप्त आढावा मी तुमच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे, कारण हा आपण गेल्या 18 एपिसोडमध्ये महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध शहरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो आपला कार्यक्रम सुरू आहे, हा कार्यक्रम प्रत्येक शहरामध्ये स्क्रीनवर बघितला जातो, लॅपटॉपवरती बघितला जातो, टी व्हीवरती बघितला जातो। त्यामुळे महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पंचशील बुद्धविहार आसुळगाव हे जे पंचशील बुद्धविहार आहे, हे महाराष्ट्रामध्ये आता प्रसिद्ध झालेलं आहे। आपण गेल्या 4 महिन्यामध्ये नेमकं काय पाहिलं आणि आता इथून पुढं काय पाहणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण आज आपण इथे करणार आहोत। म्हणजे 4 महिने झालं, तो जो पहिला भाग होता, त्या पहिल्या भागामध्ये 2 जुलैला आपण या ठिकाणी पाहिलं होतं की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची संपूर्ण कार्यक्रम करणार आहे। त्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण समजावून सांगितली होती। 8 तारखेला जो कार्यक्रम इथे झाला होता, 8 जुलैला, अस्पृश्य हिंदूचा भाग नाहीत, अस्पृश्य हे बौद्ध आहेत, या विषयापासून सुरुवात केली होती। म्हणजे जो आपला अस्पृश्य समाज होता, हा अस्पृश्य समाज जो मूळ समाज बौद्ध आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण हे ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये स्पष्ट संशोधनात्मक अभ्यास करून जाहीर केलेलं आहे की अस्पृश्य हे मूळचे बौद्ध आहेत आणि ते बौद्ध आहेत म्हणूनच त्यांना या देशामध्ये अस्पृश्य करण्यात आलेलं आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनात्मक अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथाचा आपण या ठिकाणी संपूर्णपणे आढावा घेतलेला आहे। त्यामुळे आपली सुरुवातच काय, तर आपले जे पूर्वज अस्पृश्य म्हणून या देशामध्ये होते, त्यांना बौद्ध असल्यामुळेच अस्पृश्य करण्यात आलेले होते। हा पहिला भाग आपण पाहिला होता। त्यानंतर आपण दुसरा जो भाग पाहिला 15 जुलैला, तर अस्पृश्यता ही जी आपली शेकडो किंवा हजारो वर्षाची गुलामी होती, गळ्यात गाडगा आणि पाठीला
खराटा आणि माणूस म्हणून आपल्याला या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता. चांगली कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, चांगल्या घरात राहण्याचा अधिकार नव्हता, चांगलं खाण्याचा अधिकार नव्हता. आपण पैसे आपल्या घरात साठवू शकत नाही किंवा घरात कुठल्याही प्रकारचा अन्न वस्त्र निवाऱ्याचा साठा सुद्धा आपल्याला करण्याचा अधिकार नव्हता. किंबहुना आपण संडासला जाताना तांबे पितळ्याच्या धातूचं भांड सुद्धा आपण घेऊन जाऊ शकत नव्हतो. म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे लागतं त्याच्यातला कुठलाही अधिकार आपल्या अस्पृश्य समाजाला अजिबात नव्हता. ही जी गुलामी आहे या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ही जी गुलामी आहे अशा प्रकारची गुलामी जगात दुसरीकडे कुठेही नाही. जगात गुलामी आहे, माणसाने माणसाला गुलाम केलं, परंतु अस्पृश्यासारखं की त्याच्या सावलीचा सुद्धा विटाळ होता. म्हणजे खेड्यागावामध्ये आपण जर बाहेर चालत गेला तर त्याच्या पायाची पावलं सुद्धा उमटली नाही पाहिजेत म्हणून त्याच्या पाठीला खराटा बांधला होता. त्याला थुंकण्यासाठी जमिनीवरती भूभागावरती कुठेही थुंकता येणार नाही म्हणून त्याच्या गळ्यामध्ये गाडगं घालण्यात आले होते. ही आपली जी पूर्वीची किंवा आपल्या पूर्वजांची परिस्थिती होती हा इतिहास संपूर्ण आजच्या पिढीला माहीत असण्याची आवश्यकता आहे. कारण आपण कुठल्या परिस्थितीतून आलेलो आहोत आणि आज कुठल्या परिस्थितीत आहोत. हे जे भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं, बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आपल्याला संपूर्णपणे अधिकार मिळाला. जर आपण बौद्ध धर्म स्वीकारलाच नसता तर आपण हिंदू धर्मामध्ये महाराजांची परिस्थिती काय तशा पद्धतीने आपल्याला जीवन जगावं लागलं असतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये राहून आपली कधीही मुक्ती होणार नाही, हिंदू धर्मामध्ये राहून आपल्याला कधीही कसलेही हक्क मिळणार नाहीत. म्हणून हिंदू धर्म सोडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला आणि अस्पृश्यतेपासून जर मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर धर्मांतर आपल्याला करावं लागेल. हे बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची परिषद घेतली होती, या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी देशांतर, धर्मांतर आणि नामांतर असं बाबासाहेब आंबेडकरांचं या शीर्षकाच्या अंतर्गत भाषण प्रसिद्ध आहे. हे ऐतिहासिक भाषण प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकर MA, PhD, MSc, DSc, LLD, DLIT, बार ॲट लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या घेऊन आल्यानंतर 1923 साली ह्या सगळ्या पदव्या संपादन केल्यानंतर 24 सालच्या मे महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामधल्या बार्शी येथे अस्पृश्यांची परिषद घेतात आणि या अस्पृश्यांच्या परिषदेमध्ये सांगतात की अस्पृश्यतेपासून कायमची जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपल्याला धर्मांतर करावं लागेल. धर्मांतर, देशांतर आणि नामांतर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देशांतर केलं म्हणजे आपण हा देशच सोडून गेला तर आपली अस्पृश्यता निघून जाईल. परंतु बाबासाहेब म्हणतात हा उपाय जरी चांगला असेल तरी सगळ्या अस्पृश्याला आपण भारत सोडून दुसऱ्या देशात नेऊ शकणार नाही. त्यामुळे तो उपाय आहे पण तो योग्य असणार नाही. नावं जर बदली तर आपल्याला काय परिणाम होईल का की आपण जी महाराजांची जी नावं आहेत ती नावं बदलल्यानंतर त्या काहीही मोठा परिणाम त्याच्यातून होणार नाही. त्यामुळे आपण सरळ हिंदू धर्म सोडण्याचा आपण निर्णय घेऊन हाच निर्णय आपला अस्पृश्यते मुक्तीचा अंतिम निर्णय असेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे 1924 साली बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर समस्त अस्पृश्य समाजाला समजावून सांगितलं की याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही. आणि मग त्यानंतर आपण पुढचा जो भाग पाहिला 1924 सालापासून ते 1936 सालापर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई प्रांत म्हणतात म्हणजे आपण आत्ता ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्याला पूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्वी काय म्हणायचे मुंबई प्रांत म्हणतात. तर या मुंबई प्रांतात म्हणजे आजच्या महाराष्ट्राच्या तालुका आणि जिल्हा लेवलला बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या परिषदा घेतल्या आणि अस्पृश्यांच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये परिषदा घेतल्या आणि सर्व अस्पृश्यांना समजावून सांगितलं की आपल्याला अस्पृश्य मुक्तीपासून जर मुक्ती हवी असेल तर आपल्या सर्वांना धर्मांतर करायला पाहिजे. 1924 सालापासून 1936 12 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये धर्मांतराचा प्रचार केला की अस्पृश्यतेपासून मुक्ती पाहिजे असेल तर धर्मांतर आपल्याला करावं लागेल. आणि त्यानंतर मग पुढच्या भागात बाबासाहेब आंबेडकरांनी
13 ऑक्टोबर 1935 साली धर्मक्रांतीची घोषणा येवले मुक्कामी केली. काय धर्मक्रांतीची घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली? तर मी हिंदू धर्मात जन्मलो परंतु हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली, ही घोषणा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जगाला जाहीर केलं की मी हिंदू धर्मामध्ये राहणार नाही. संपूर्ण जगामध्ये ह्या पेपरला बातम्या आल्या आणि सर्व भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरती बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर नुकतेच दादरच्या राजगृहामध्ये राहायला आले होते. 1933 साली बाबासाहेब आंबेडकरांनी राजगृहाचं बांधकाम सुरू केलं होतं आणि 34 साली पूर्ण करून 1934 सालच्या जानेवारी महिन्यात दादरच्या हिंदू कॉलनी आणि पारसी कॉलनी समोरासमोर दादरला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे 2 प्लॉट घेतले होते. एका प्लॉटवर राजगृह नावाची इमारत उभारली होती, दुसऱ्या प्लॉटवरती चारमिनार नावाची इमारत उभी केली होती. ती दुसरी इमारत आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी काही कारणास्तव नंतर विकली होती, पण राजगृह हे आजही आपल्याला तिथं असलेलं पाहायला मिळतं. बाबासाहेब आंबेडकरांनी 35 साली नाशिकला येवले येथे धर्मांतराची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जे भारतामध्ये हिंदू धर्माचे लोक, मुस्लिम धर्माचे लोक, ख्रिश्चन धर्माचे लोक, सर्व धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे यायला लागले आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही हिंदू धर्म सोडणार असाल तर मुस्लिम समाजाचे लोक म्हणत होते की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा, ख्रिश्चनांचे लोक म्हणत होते तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा, शिखांचे लोक म्हणत होते तुम्ही शीख धर्म स्वीकारा, आणि जर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारला तर आम्ही तुम्हाला काय फॅसिलिटी देऊ, आम्ही तुम्हाला काय संरक्षण देऊ, आम्ही तुम्हाला काय मदत करू. जर तुम्ही शीख धर्म स्वीकार तर शीख लोक म्हणत होते की आम्ही तुम्हाला या गोष्टी देऊ, आम्ही तुम्हाला संरक्षण कशा पद्धतीने देऊ. सर्व धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे येत होते, त्यांचं धार्मिक साहित्य दाखवत होते, ग्रंथ दाखवत होते, बाबासाहेबांना सांगत होते की तुमच्या समाजाला आम्ही पूर्ण संरक्षण देऊ, तुमच्या समाजासाठी आम्ही तुम्ही सांगाल तशा पद्धतीने वागू. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं होतं आणि सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तरी ही 1936 सालापासून सगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांच्याकडे आहेत. एक वेळ अशी आली होती की बाबासाहेब आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मुंबईचं जे खालसा कॉलेज आहे हे खालसा कॉलेज त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी देऊ केलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा भैयासाहेब आंबेडकर आणि पुतण्या मुकुंद आंबेडकर या दोघांना बाबासाहेब आंबेडकरांनी अमृतसरला पाठवलं सुद्धा होतं आणि ट्रेनिंग घ्यायला 16 लोक सुद्धा पाठवली होती की शीख धर्माचं तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग घेऊन इकडे आल्यानंतर आपल्या समाजामध्ये शीख धर्माचा प्रचार सुद्धा करा. म्हणजे इथपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या चर्चा शीख धर्माच्या बरोबर झालेल्या होत्या, परंतु नंतर काही कारणास्तव ते सुद्धा फिसकटलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्याचं नाकारलं, ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं नाकारलं, पारशी धर्म स्वीकारण्याचं नाकारलं आणि कुठला धर्म स्वीकारणार आहे हे मात्र 1950 सालापर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेलं, जाहीर केलेलं नाही. मुस्लिम धर्म स्वीकारण्याचं का नाकारलं तर मुस्लिम धर्मामध्ये गेला तरी तिथं भेदाभेद आहे, तिथं उच्चनीच आहे, तिथे कमी जास्त आहे. मुस्लिमामध्ये जरी आपल्या समाजातले जे पूर्वीचे आपले पूर्वज आहेत यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे, कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, कोणी शीख धर्म स्वीकारला आहे. ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे त्यांची दलित मुस्लिम म्हणूनच आज तिथे पण आजही त्यांना दलित मुस्लिमच म्हटलं जातं. म्हणजे आपल्याच समाजातले जे अस्पृश्य लोक आहेत, हे जे अस्पृश्य लोक मुस्लिमामध्ये गेले, ख्रिश्चनांच्या मध्ये गेले असतील तरी ते दलित मुस्लिम म्हणूनच आहेत आणि दलित ख्रिश्चन म्हणूनच आहेत. तिकडे गेल्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही. ख्रिश्चनांच्या मध्ये सुद्धा जे धर्मांतरित ख्रिश्चन आहेत त्यांची चर्च वेगळे आहेत, मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा त्यांच्या वस्त्या आणि त्यांच्या मशिदी सुद्धा तुम्हाला वेगळ्या दिसतील. शीख समाजामध्ये आपला समाजातल्या बाबासाहेबांच्या पूर्वी काही लोकांनी शीख धर्म स्वीकारला. आजही तुम्ही शीख समाजामध्ये गेला तरी दलित शीख जे आहेत त्यांच्या वस्त्या स्वतंत्र आहेत, त्यांची गुरुद्वारं सुद्धा स्वतंत्र आहेत. त्यामुळे आपल्या जे पूर्वजांच्या पैकी अनेक अस्पृश्य समाज मुस्लिम समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, शीख समाजामध्ये त्यांनी धर्मांतर जरी केलं असलं तरी त्या धर्मात गेले तरी तिथं त्यांची परिस्थिती आहे तशीच राहिली. तिथेही त्यांना म्हणजे अस्पृश्य म्हणूनच आजही तुम्ही दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चन, दलित शीख अशीच त्यांना म्हटलं गेलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचार प्रसार करून सांगितलं होतं की छोट्या छोट्या गटाने कुणीही जाऊ नका, आपण सगळे मिळून धर्मांतराचा निर्णय घेऊ आणि सगळे मिळून एका धर्मात जाऊ
सगळे मिळून जर एकच धर्म स्वीकारला तर तेवढी आपली लोकसंख्या असेल आणि तिथे आपल्यावर अन्याय झाला तर आपण तिथे न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू. म्हणून 1936 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नायगावला मोठी महार परिषद संपूर्ण राज्याची घेतली होती आणि या महार परिषदेमध्ये धर्मांतर का करायचं याचं पूर्णपणे स्पष्टीकरण दिलं होतं. धर्मांतरामुळे काय होणार आहे, धर्मांतरामुळे कुठले हक्क मिळणार आहेत, धर्मांतरामुळे आपले नेमके फायदे काय होणार आहेत याचे स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली दिलं होतं. त्याला ते जे भाषण आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, आपल्या घरामध्ये पुस्तकं असेल तर मुक्ती कोण पथे या नावाने बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण प्रसिद्ध आहे. छोटंसंच पुस्तक आहे, तुम्ही वाचलं तर धर्मांतर का करायचं, धर्मांतरामुळे काय आपल्याला फायदे होतील याचं संपूर्ण स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेमध्ये भाषण करून दिलं. त्या भाषणाचं नाव आहे मुक्ती कोण पथे. त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी एक जातपात तोडक मंडळाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचं अध्यक्षीय भाषण होतं, पण ते प्रत्यक्ष भाषण झालं नाही. म्हणून ते पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी प्रसिद्ध केलं होतं. त्याला जातीचं निर्मूलन म्हणून, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणून पुस्तक तुमच्या घरामध्ये प्रत्येकाकडे असेल की या देशामध्ये जाती अंत कसा करायचा, या देशामध्ये जाती व्यवस्था कशी नष्ट करायची, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. ही जी 2 भाषणं होती बाबासाहेब आंबेडकरांची, ही 2 भाषणं कुणासाठी होती? जे लोक धर्मांतर करणार आहेत त्यांना मुक्ती कोण पते या नावाने भाषण केलं होतं, आणि जे लोक धर्मांतर करणार नाहीत पण हिंदू धर्मातच राहणार आहेत त्यांना मग तुम्ही हिंदू धर्मात राहिला तर जाती अंत तुमच्या धर्माचा कसा करायचा हे बाबासाहेब आंबेडकरांनी समजावून, ही बाबासाहेब आंबेडकरांची आज 2 भाषणं त्यांच्या आयुष्यातली जगप्रसिद्ध भाषणं बाबासाहेब आंबेडकरांची आहेत. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण हे संपूर्ण 1907 साली बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना केळुस्कर गुरुजींनी एक बुद्धचरित्र भेट म्हणून दिलं होतं. ते वाचल्यानंतर त्यांच्या मनावरती परिणाम झाला होता की बुद्ध धम्माकडे, म्हणजे बुद्ध धम्म हा 100% समता शिकवतो आणि हिंदू धर्म हा 100% विषमता शिकवतो. मग आपल्या वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मला बुद्ध का नाही सांगितला, तुम्ही मला हिंदू धर्माचंच रामायण महाभारत हे सगळं का सांगितलं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांना राम आवडत नाही, मला कृष्ण आवडत, मला रामायण महाभारत याच्यामधलं काहीच आवडत नाहीत, कारण ते बोलतात एक आणि वागतात दुसराच. त्यामुळे मी बौद्ध धम्माकडे वळून तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धम्माचा अभ्यास सुरू केला, मग अमेरिकेत जरी गेले, इंग्लंडमध्ये जरी गेले, जगात कुठे जरी गेले तरी सतत बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माचा अभ्यास करत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं ना, घर घेतलं तर त्याला राजगृह असं नाव दिलं, कॉलेज बांधलं तर त्याला मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज असं नाव दिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान बनवलं तर भारताच्या संविधानामध्ये जे झेंड्यावरती या देशाचं जे अशोक चक्र आहे, हे अशोक चक्र म्हणजे काय तर ते 24 आर्यांचं चक्र आहे. हे 24 आरे म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धम्माचा सिद्धांत आहे, प्रतिज्ञ समुत्पादाचा. म्हणजे दुःख काय आहे, दुःखाची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय, असं मिळून ते अर्धचक्र ते पूर्ण करून ते 24 आऱ्याचं, ह्याला अशोक चक्र का म्हणतात तर अशोकाने ते शिल्प बनवलेलं आहे, त्यामुळे त्याला अशोक चक्र असं म्हणतात. त्यामुळे भारताच्या झेंड्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं प्रतीक जे आहे कायमस्वरूप ठेवले. म्हणजे बाबासाहेबांनी अधिकृतपणे हा देश बौद्ध राष्ट्र म्हणून हा देश त्यांच्या या प्रतिकात्मक माध्यमातून केला. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपती भवनावरती बुद्ध धम्माचं एक वाक्य करून ठेवलेलं आहे. म्हणजे राष्ट्रपतीचा बाबासाहेबांनी शब्द वापरला, राष्ट्रपतीच्या राजवाड्यावर गेला तर प्रवेश करताना तुम्हाला एक बुद्धाचं तिथं वाक्य दिसेल. जे भारताचं संविधान बनवलेलं आहे त्या भारताच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जी 3 तत्व आहेत, ह्या 3 तत्वावरती आधारित या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं होतं. संविधानाच्या पूर्व कुणालाही आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं, त्या देशामध्ये समता नव्हती किंवा या देशामध्ये बंधुभाव नव्हता. आणि हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द कुठे आहेत? हे 3 शब्द फक्त आणि फक्त बुद्धाचे आहेत, बौद्ध धर्माचे आहेत. हे 3 शब्द इतर कुठल्याही धर्माच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला सापडत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 3 तत्वावरती या देशाचं 395 कलमाचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलेलं आहे, ते संविधान बनवल्यापासून आपली काय झालेली आहे? प्रगती झालेली आहे. आपल्याला या देशामध्ये
न्याय मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 साली, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर किती वर्षाचे होते तर 16 वर्षाचे होते. जे 1907 साली 16 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माकडे वळाले ते 1950 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकर जे काय करत होते ते सगळं बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावरच संपूर्णपणे करत होते. परंतु तोपर्यंत त्यांनी जाहीर केलं नव्हतं की मी बौद्ध धर्म स्वीकारणार नाही. त्यांनी मुक्तिकोणपते भाषण केलं आणि मुक्तिकोणपतेचा शेवटचा जो समारोप आहे भाषणाचा, त्यामध्ये ते बुद्धाचं सांगतात, आत्तदीप भव, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत, तुम्ही कुणाचंही ऐकू नका, तुम्हाला पटलं तर तुम्ही ते करा, म्हणजे स्वतःचा आदर्श व्हा. हे जे बुद्धांनी सांगितलेलं आहे त्या बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणेच तुम्ही तुमचे हिंदू धर्म सोडण्याचे निर्णय तुम्ही पूर्णपणे विचारपूर्वक घेतले पाहिजेत. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे माझ्या जीवनाचं तात्विक अधिष्ठान आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंगवरती संपूर्ण जगाने बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत. आणि बौद्ध धम्म हे माझ्या संपूर्ण समग्र चळवळीचं आणि माझ्या व्यक्तिगत जीवनाचं अधिष्ठान म्हणजे पाया आहे. संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिगत प्रवास झाला. संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आपल्यासाठी संपूर्ण चळवळ उभारली, या संपूर्ण चळवळीचं अधिष्ठान, पाया किंवा तत्वज्ञान जे आहे हा तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे. इथपर्यंत आपण जे आहे ते गेल्या 4 महिन्यात यावरती आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. आजपासून आपण की पुढच्या शनिवारपासून आपण नेमकं काय काय करणार आहोत आणि काय काय पाहणार आहोत याची मी इथं जमलेल्या तुम्हाला सर्वांना माहिती देणार आहे. म्हणजे रूपरेषा आपली पुढची. इथपर्यंत आपण काय म्हटलं, याला नाव दिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी केव्हा संबंध आला आणि त्यावर त्यांचा प्रवास कसा इथपर्यंत झाला. इथपर्यंतची आपण माहिती पाहिली, म्हणजे 1907 सालापासून ते 1950 सालापर्यंत. आता बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली बौद्ध धर्म स्वीकारण्याची जी जाहीर घोषणा केली, तिथपासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956ला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, बौद्ध धर्माचा पूर्णपणे अभ्यास झाला. आता बाबासाहेब आंबेडकर दीक्षा घेण्याची घोषणा करतायत. पण दीक्षा घेण्यापूर्वी मी ज्यावेळेस दीक्षा घेईन, माझा समाज ज्या दिवशी दीक्षा घेईल, ते दीक्षा घेतलेल्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं नेमकं बौद्ध जीवन कसं असेल, जन्मापासून मृत्यूपर्यंत तो बौद्ध पद्धतीने कसा वागेल, एकमेकाला भेटल्यानंतर नमो बुद्धाय म्हणेल का जय भीम म्हणेल, जन्म झाल्यानंतर आपण 5वी करतो, 12वी करतो, नामकरण विधी करतो, तर हे नेमकं नामकरण विधी आता बौद्ध धर्मामध्ये कशा पद्धतीने करायचा, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा विधी आपण कशा पद्धतीने करायचा, लग्न नेमकं आपण कशा पद्धतीने करायचं, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं नेमकं जीवन कसं असेल आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत बौद्ध जीवन पद्धती कशा पद्धतीने जगायची, ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली जाहीर केलं की मी माझ्या समाजासाठी एक ग्रंथ बनवित आहे. त्या ग्रंथावरती त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य त्याचं ते प्रात्यक्षिक करतील. आणि त्यानुसार म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की मी जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेणार आहे तो कार्यक्रम माझा लांबणीव पडतो, उशिरा होतोय, कारण मी एक ग्रंथ लिहायला घेतलेला आहे आणि तो ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर मी दीक्षेचा कार्यक्रम करणार आहे. मग बाबासाहेब आपण काय म्हटलेलं आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथावर आधारित आपली जीवनशैली निर्माण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला ग्रंथ दिलाय. तो फक्त वाचनासाठी आणि घरात ठेवण्यासाठी आपल्याला ग्रंथ दिला नाही. आपण पुढच्या शनिवारपासून जे पाहणार आहोत त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की 1950 साली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलकत्त्याची जी महाबोधी सभा होती, या महाबोधी सभेच्या मासिकाला बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य असा एक लेख लिहिला होता. आणि या लेखामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संपूर्ण जगातल्या बौद्ध धम्मासाठी, संपूर्ण जगातला बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी 3 गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या होत्या. त्याच्यातली पहिली गोष्ट सांगितली की बौद्ध धर्माला बायबल सदृश्य प्रमाणभूत असा एक ग्रंथ असणं आवश्यक आहे.
म्हणजे प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ आहे, तसाच आपल्या धर्माला सुद्धा एकच धर्मग्रंथ असला पाहिजे, कारण बौद्ध धर्मामध्ये शेकडो ग्रंथ आहेत. त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये नेमका कुठल्या ग्रंथावर आपलं जीवन समर्पित करायचे किंवा कुठल्या ग्रंथात आपण जन्मासाठी, मृत्यूसाठी, लग्नासाठी नेमकं हे प्रसंग आला तर कुठे बघायचं. जसा ख्रिश्चन बायबलमध्ये बघतोय, शीख गुरु त्यांच्या ग्रंथामध्ये बघतोय, प्रत्येक धर्माला एकच ग्रंथ आहे. बौद्ध धर्माला मात्र एकच ग्रंथ नाही आणि तो ग्रंथ मी बनवायला घेतलेला आहे. म्हणून संपूर्ण जगात बुद्ध धर्माचा नाश झाला असेल किंवा बुद्ध धर्म नष्ट झाला असेल तर बुद्ध धर्म नष्ट होण्याची जी अनेक कारणं आहेत त्याच्यातलं प्रमुख कारण आहे की बुद्ध धर्माला एकच ग्रंथ नाही, तसा एक ग्रंथ बायबल सारखा आपला निर्माण झाला पाहिजे. त्याचप्रमाणे बाबासाहेब सांगतात की संपूर्ण जगामध्ये जे भिक्खू संघ आहे, या भिक्खू संघाचे नियम बुद्धाच्या वेळेस बनवले होते. 12च्या आतमध्ये जेवलं पाहिजे, कॉटवर झोपलं नाही पाहिजे, संपत्ती जवळ ठेवली नाही पाहिजे. परंतु अलीकडच्या काळातला भिक्खू मात्र त्यांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणे एकही भिक्खू वागत नाही. त्यांचा संपूर्ण कोड ऑफ कंडक्ट बदलला पाहिजे आणि नवीन नियम बनवले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट सांगितली की जागतिक स्तरावरती बौद्ध सेवा संघाची निर्मिती झाली पाहिजे, म्हणजे संपूर्ण जगामध्ये जो बौद्ध समाज आहे त्याचं एक संघटन झालं पाहिजे. हा जो भाग आहे याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण पुढच्या शनिवारी बघणार आहोत. अगं बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम जाहीर केलं की एक ग्रंथ आपल्याला असला पाहिजे. म्हणजे आपण बौद्ध धर्म गेलं तर बौद्ध धर्मामध्ये आपण दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही बौद्ध झालो, पण आमचा ग्रंथ कुठला, आमचं जीवन पद्धती काय, आम्ही कसं वागायचं, आज सुद्धा आपल्याला याच्यातलं काहीही उत्तर मिळत नाही. त्यामुळे पुन्हा या बाबासाहेबांनी सांगितलं की हा जो मी ग्रंथ बनवणार किंवा प्रत्येक धर्माचा जो ग्रंथ असतो या ग्रंथामध्ये नेमकं काय असलं पाहिजे किंवा धर्माच्या ग्रंथामध्ये काय असलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धर्मासाठी एकच ग्रंथ असेल, तो 4 भागात विभागलेला असेल. त्याच्यामध्ये पहिलं सांगितलं की धर्म संस्थापकांचं संपूर्ण चरित्र हे पहिल्या भागामध्ये आलं पाहिजे. म्हणजे आपला धर्मसंस्थापक जर बुद्ध असेल तर बुद्धाच्या जन्मापासून बुद्धाच्या मृत्यूपर्यंत त्यांचं जे संक्षिप्त स्वरूपात का होईना पण जीवन चरित्र बौद्ध धर्माच्या प्रत्येक अनुयायाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग जो आहे ते सांगितलं की चिनी धम्मपद, म्हणजे धम्मपद ही बुद्ध तत्वज्ञानाचा आत्मा आहे असं म्हणतात. तर चिनी धम्मपद आहे कारण चिनी धम्मपद ओरिजिनल आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. का म्हणतात तर भारतातला बौद्ध धर्म नष्ट झाला, भारतातलं सगळं साहित्य नष्ट केलं, इथली विहार नष्ट केली, इथलं सर्वच नष्ट केलं, त्यामुळे परदेशात गेलंय तिथं आपल्याला ते मिळतं. म्हणून चीनमधलं जे धम्मपद आहे तो माझ्या ग्रंथाचा दुसरा भाग असला पाहिजे. आणि तिसरं सांगितलं की बुद्धाच्या जीवनातले काही ठराविक जे महत्त्वाचे जे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगामुळे आपल्याला ज्ञान मिळेल किंवा प्रात्यक्षिक जीवन करण्याचा आपल्याला वागण्यासाठी त्याचा फायदा होईल असा तिसरा भाग बुद्धाच्या जीवनातले संवाद असतील. आणि चौथा की प्रात्यक्षिक जन्मापासून मृत्यूपर्यंत, म्हणजे बौद्ध धर्मीय लोकांचा जन्म, बौद्ध धर्मीय लोकांचा मृत्यू, लग्न मध्ये जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे प्रसंग येतात त्या प्रसंगाला त्यांनी नेमकी बौद्ध धर्माप्रमाणे कसं वागायचं याची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये असेल. म्हणजे मी जो ग्रंथ तयार करणार तो या 4 भागात, एक धर्मसंस्थापकांचं चरित्र असेल, दुसरं चिनी म्हणजे धम्माचं तत्वज्ञान असेल, आणि तिसरं बुद्धाच्या जीवनातील काही संवाद असतील, आणि चौथं जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व कसं वागायचं ते असेल. मग आपण पहिल्या भागामध्ये पुढच्या शनिवारी याचं सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. त्यानंतर बाबासाहेब सांगितलं की अफाट जे साहित्य आहे बौद्ध धर्माचं हे नेमकं काय साहित्य आहे तर त्रिपिटक आहे. या त्रिपिटकाचे मूळ 32 ग्रंथ आहेत, त्यामध्ये ॲड होऊन पुन्हा 45 ग्रंथ झालेले आहेत. तर त्रिपिटकाचे 45 ग्रंथ जर आपण पाहिले, त्यानंतर या त्रिपिटकाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी अनुपिटक नावाचं साहित्य निर्माण झालं. म्हणजे अनुपिटक हा एक साहित्याचा बौद्ध धर्मामधले. मग त्या अनुपिटकाचे किती ग्रंथ आहेत. तिसरा जो प्रकार निर्माण झाला त्याला अट्टकथा असं म्हणतात. म्हणजे त्रिपिटक पालीमध्ये आहे त्या त्रिपिटकाचं पहिलं जे सूत्र समजावून सांगण्याचं जे तत्वज्ञान आहे म्हणजे ते विद्वानांनी समजावून सांगितलं, त्याला अर्थ अट्टकथा म्हणजे अर्थकथा. म्हणजे ते काय, हे तत्व काय समजावून सांगते त्याच्यावरती ग्रंथ निर्माण झालेत. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला टीका म्हणतात. म्हणजे बौद्ध तत्वज्ञानाचं टीका म्हणजे विश्लेषण. आत्ताच्या टीका तशा पद्धती नाही,
टीका म्हणजे विश्लेषण. तर बौद्ध ग्रंथांचं मूळ त्रिपिटक, त्या त्रिपिटकाचं अनुपिटक साहित्य, त्रिपिटक म्हणजे 3 पेट्या, 3 पेट्यामध्ये ठेवलेलं हे संपूर्ण साहित्य, त्याचं आपण स्पष्टीकरण नंतर बघणार आहे. हे त्रिपिटकाचा जन्म कसा झाला, हे त्रिपिटकाचे ग्रंथ निर्माण कसे झाले, त्याचा संपूर्ण इतिहास जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यानंतर ही जर आपण त्रिपिटक जे सांगायला, पहिली धम्मसंगीती, दुसरी धम्मसंगीती, ह्या ज्या धम्मसंगीती झाल्या होत्या ह्या त्रिपिटकाच्याच साठी सगळ्या धम्मसंगीती झालेल्या होत्या, त्यामुळे हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हापासून सुरू केलं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 साली इसेन्स ऑफ बुद्धिझम इंग्लिशमध्ये ग्रंथ आहे, त्याला मराठीत बौद्ध धम्माचे सार असे म्हणतात. प्रोफेसर पी लक्ष्मी नरसो यांचा तो ग्रंथ आहे आणि बाबासाहेब त्या ग्रंथाला प्रभावित झाले होते, म्हणून बाबासाहेबांनी स्वतः तो ग्रंथ प्रकाशित केला होता. आणि तो ग्रंथ प्रकाशित करताना त्या ग्रंथाची जी बाबासाहेबांनी प्रस्तावना 1948 साली लिहिलेली आहे, त्या प्रस्तावनेत बाबासाहेब सांगतात की बुद्धाचा बौद्ध धम्मावरती मी सविस्तर ग्रंथ लिहित आहे. म्हणजे हा पुरावा काय, तर 1948 सालापासून बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी ग्रंथ लिहायला घेतला होता. 10 ते 15 वर्षाचा पुरावा मिळतो की एक संपूर्ण जगातला विद्वान, एक नंबरचा विद्वान, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात, बुद्धाच्या नंतर जर जगामध्ये ज्ञानिवंत कोण असेल, त्याला अधिकृतपणे अख्खं जग कुणाला मानत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. या महापुरुषांनी 10 ते 15 वर्ष जर एकाच ग्रंथावरती जर लक्ष केंद्रित केलं असेल तर तो ग्रंथ आपल्यासाठी किती पवित्र असला पाहिजे, तो ग्रंथ आपण समजावून घेतला पाहिजे की नाही पाहिजे, त्या ग्रंथावरती आपलं जीवन समर्पित तशा पद्धतीने आपण वागायला पाहिजे की नाही पाहिजे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. अजून तरी 67 वर्षात त्या ग्रंथावरती आपण आपली जीवन पद्धती निर्माण केलेली नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिण्याची संकल्पना कशी निर्माण झाली, त्यासाठी काय काय प्रयत्न केले हे आपण सांगणार आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून त्याची प्रूफ तपासून तो छापायला सुद्धा दिला होता, परंतु शोकांतिकेची गोष्ट, दुर्दैवाची गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांची तीव्र इच्छा होती की माझ्या हयातीत हा ग्रंथ प्रकाशित झाला पाहिजे, परंतु बाबासाहेबांच्या हयातीत हा ग्रंथ प्रकाशित होऊ शकलेला नाही. त्याच्यासाठी ते थांबले होते. ग्रंथ छापायला सुद्धा गेला होता, पण काय ह्यात भानगड झाली किंवा काय प्रॉब्लेम झालेले आहेत याचं सविस्तर स्पष्टीकरण आपण करणार आहोत. त्यामुळे पुन्हा बाबासाहेब पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ जो आहे तो मूळ कुठल्या भाषेत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म आपण मराठीत म्हणतो, पण बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा हा मूळ भाषेमधला ग्रंथ आहे. म्हणजे मूळ ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीत लिहिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा मूळ ग्रंथ सांगायचा असेल द बुद्धा अँड हिज धम्मा असा सांगायचा. बुद्ध आणि त्याचा धम्म हा मूळ ग्रंथ नाही, बुद्ध आणि त्याचा धम्म हे मराठीत झालेला अनुवाद आहे. मग हा अनुवाद बरोबर झालेला आहे की नाही हे सुद्धा आपल्याला तपासण्याची गरज आहे. त्याचं आपण सविस्तर सगळं पाहणार आहेत, पण अनुवादामध्ये एक मोठी चूक दिसते. ती काय ती दिसते बघा, की अनेक वरती इथं द बुद्धा अँड हिज धम्मा इंग्रजीत लिहिलेलं आहे बघा, आणि वरती काय लिहिलेलं आहे बघा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आता हे ट्रान्सलेशन बरोबर आहे का? म्हणजे बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिलेला आहे, याचं ट्रान्सलेशन भगवान शब्द जोडण्याची, भगवान त्या शीर्षकामध्ये बाबासाहेबांच्या नाहीच, तर ती जोडण्याची आवश्यकता आहे का? त्यामुळे ट्रान्सलेशन आपण शीर्षकापासून ते आतमध्ये काय काय बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्यांनी या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केलेला आहे तो अनुवाद बरोबर आहे का? कारण आपण इंग्रजी जे शिकले ते काय करतात की आपण एक इंग्रजीचा शब्द मराठीत त्याचा काय अर्थ पाहतो, तर एकाच इंग्रजी शब्दाचे मराठीत अनेक अर्थ असतात की नाही, त्याच्यातला नेमका कुठला घेतला पाहिजे हे पण समजणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे ट्रान्सलेशनमध्ये, अनुवादामध्ये अनेक चुका होऊ शकतात. त्यामुळे ट्रान्सलेशनमध्ये जर चूक झाली तर काय होईल,
मूळ लेखकाला जे सांगायचंय त्याचा तो दृष्टिकोन लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाही. जसं द बुद्धा अँड हिज धम्मा म्हटलं, मग भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणण्याची काय गरज आहे का? बाबासाहेब भगवान म्हटलेलेच नाहीत, तर मग तुम्ही भगवान कोणीही म्हणण्याची आवश्यकता आहे का? याच्यावरती डोकं चालवण्याची आवश्यकता आहे का? याचा परिणाम काय झालं हे आपण समजावून सांगणार आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथाचा मराठीत जो ग्रंथ आला तो इंग्रजीत 1957 साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1 वर्षांनी, आणि 14 वर्षांनी मराठीत आलाय ग्रंथ 1970 साली पहिला ग्रंथ. म्हणजे तोपर्यंत आपल्याला ह्या ग्रंथाबद्दल आणि बाबासाहेबांच्या धम्माबद्दल माहीत, फक्त बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध केलं, 22 प्रतिज्ञा दिल्या एवढंच माहीत आहे. पण बौद्ध जीवन कसं जगायचं, बुद्धाचा काय इतिहास आहे, बौद्ध म्हणून काय आहे, हे आपल्याला तोपर्यंत काहीही माहिती नव्हतं. आणि 70 साली जरी ग्रंथ प्रकाशित झाला तरी अजूनपर्यंत तो प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही आणि कुठल्याही संस्थेने त्या ग्रंथावरती जीवन पद्धती निर्माण केलेली नाही. त्यामुळे ज्याला जसं वाटेल तसा तो जगतो. नमो तस्सं, आणि पहिलं होतं तसं. तुम्ही बघितलं गौरी गणपती, तुम्ही बघितलं सगळं, म्हणजे घरात 33 कोटी पण ठेवतो आणि त्याच्या बाजूला बुद्ध बाबासाहेब पण आपण लावतो. ज्याला जसं जमल तसं तो करतो. म्हणजे प्युअरली बौद्ध म्हणून वागणारी कुटुंब आपल्याला दिसतात का? तर कुठेही आपल्याला दिसत नाही. बौद्ध जीवन पद्धती कशी असावी हे आपण ठरवलेलं नाही. आम्ही महिलांच्या संदर्भामध्ये मी अनेक ठिकाणी जिथे जाईल तिथे म्हणत असतो की मंगळसूत्र बौद्ध धम्मामध्ये आहे का? मंगलसूत्र आहे, पण मंगळसूत्र हे बौद्ध धम्मामध्ये नाही. तरी सुद्धा आपण हे हिंदू धर्माचंच प्रतीक आपण आपल्या गळ्यात, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत महिलांचं जे दागदागिने आहेत, हे सुरुवातीला काय होतं तर या देशामध्ये जी मूळ आपली संस्कृती आहे, आर्य या देशामध्ये येण्यापूर्वी जी महिला होती, आज जसा पुरुषाचा रोल आहे तसा स्त्रीचा सुरुवातीला होता. म्हणजे स्त्री सत्ताक पद्धती होती. या देशामध्ये स्त्री नांदायला जात नव्हती, या देशामध्ये पुरुष नांदायला जात होता. अशी आपली मूळ पद्धती आहे. मग ही जी मूळ पद्धती आहे, आजही तुम्ही आसाम, नागालँड, कर्नाटक, आंध्र प्रदेश इकडच्या आदिवासी भागामध्ये जावा, ही जी आपली मूळ संस्कृती आहे तिथे अजूनही जिवंत आहे. तिथं मुलगी नांदायला जात नाही, तिथं मुलगाच नांदायला जातो. अर्ध्या देशात आपल्याला ही संस्कृती आपल्याला दिसेल. पण शेती फक्त स्त्री करत होती सुरुवातीला. इथली जी नागवंशीय संस्कृती आहे, इथले जे मूळ आपण आहोत, इथं स्त्रीचा मूळ, आज जो पुरुषाचा रोल आहे तो स्त्रीचा हा सुरुवातीचा रोल होता. ही बदलून इथं ब्राह्मणी व्यवस्था आणि पुरुष प्रधान संस्कृती आणून स्त्रीला पूर्णपणे गुलाम करून टाकलेली आहे. तर ही जी पद्धती आहे ही का आली, कशी आली, आणि हे मग बौद्ध जीवन पद्धती कशी नष्ट झाली, या सगळ्यांचं सविस्तर आपण पाहणार आहोत. त्यामुळे बाबासाहेबाच्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद झालाय, हिंदीमध्ये अनुवाद झालाय आणि भारतातल्या 7 भाषेत अनुवाद झालाय. हा अनुवाद त्याचा फायदा काय झाला आणि त्याचा तोटा काय झाला याचंही आपण सविस्तर बघणार आहोत. त्यानंतर पुढचा एक मुद्दा सांगणार की हा जो ग्रंथ आहे, आता वर्षावास नुकताच झाला, वर्षावासामध्ये अनेक लोक बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचतात. तुमच्याकडे हा प्रकार ऐकला असेल किंवा तुम्ही पाहिला असेल किंवा प्रत्यक्षात तुम्ही सहभागी पण झाला असेल. पण ग्रंथ वाचन हा शब्दच मुळी मान्य नाही बाबासाहेबांना किंवा बुद्धाला. ग्रंथाचं वाचन करून हा उपयोग नाही. तर वाचन नाही, त्या ग्रंथावरती प्रवचन झालं पाहिजे. म्हणजे काय तर ग्रंथातला प्रत्येक शब्द सविस्तर समजावून सांगितला पाहिजे. त्या ग्रंथातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, तो का लिहिलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक जीवन आपण त्याच्या पद्धतीने कसं करायचं, यासाठी हा धर्मग्रंथ समजावून सांगायची आवश्यकता असते. ते नुसतं जसं आहे तसं वाचून ती फक्त स्टोरी सांगून त्याचा उपयोग नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करताना जो 3रा खंड आहे, या 3ऱ्या खंडामध्ये बुद्धांनी बाबासाहेबांनी सुद्धा समजावून सांगितलंय की ग्रंथ वाचन हे धम्म सधम्म आणि धम्म सधम्म सांगितलं, धम्माचे प्रकार सांगितलेले आहेत. तर म्हणजे अधम्म म्हणून सांगितलेलं आहे. फक्त ग्रंथ वाचन करणं हे अधम्म आहे. वाचन नाही झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, तो समजावून सांगितला पाहिजे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. नाहीतर आहे तसं वाचन करायचं तर वाचनाला महत्त्व दिलेलं नाही. त्यामुळे पुस्तकात लिहिलंय, त्याच्यात काय सांगितलं की पुस्तकात लिहिलंय म्हणून योग्य मानायचं नाही, कोणीतरी सांगतंय म्हणून योग्य मानायचं नाही. तुम्हाला तो संपूर्ण विषय समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला तो पटतोय का,
तुम्हाला तो योग्य वाटतोय का, तो माणसाच्या कल्याणाचा आहे का, जे सर्व दृष्टिकोनातून मला जे सांगितलं, म्हणजे आता इथे आपण जे ऐकलं, हे ऐकलंय म्हणून नाही, ते कोण हुशार आहे तर ते सांगितलंय म्हणून नाही, त्याच्यातलं त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला पटतंय का, आपल्याला योग्य वाटतंय का, हे बुद्धांनी बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला ते योग्य वाटत असेल, जर ते मला ते आवडत असेल, जर ते माणसाच्या फायद्याचं असेल, जर ते लोककल्याणाचं असेल तरच त्याला मानायचं, नाहीतर ते ग्रंथात लिहिलंय म्हणून योग्य आहे, बापांनी सांगितलंय म्हणून योग्य आहे, महापुरुषांनी सांगितलंय म्हणून योग्य असं मानायचं नाही. पटलं पाहिजे, ते लोककल्याणकारी असलं पाहिजे, लोकांच्या फायद्याचं असलं पाहिजे, आपल्याला ते योग्य वाटत असलं पाहिजे आणि ते विज्ञानवादी सुद्धा असलं पाहिजे. त्यामुळे बुद्ध आणि त्यांच्या धम्म हा ग्रंथामध्ये पुढचा मुद्दा आहे की बाबासाहेबांचा हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी कुठून कुठून साहित्य घेतलेलं आहे. जवळजवळ 692 संदर्भ आहेत. म्हणजे बौद्ध धर्माचं जे अफाट साहित्य आहे, या बौद्ध धर्माच्या अफाट साहित्यातूनच बाबासाहेब आंबेडकरांनी ते निवडून घेतलेलं आहे. मग ते निवडून घेताना काय निकष वापरले, आणि हिनयान असेल, महायान असेल, त्रिपिटक असेल, विविध बौद्ध संप्रदाय, त्या संप्रदायातून बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन आपल्यासाठी हा ग्रंथ बनवून दिलेला आहे. तर नेमके कुठले संदर्भ आहेत आणि या संदर्भाचा नेमका योग्य की अयोग्य, या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतंत्र त्यावरती भाग करणार आहोत. त्यानंतर हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ निर्माण केलाय, असे बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 7 ते 8 लोकांनी अशा प्रकारचे ग्रंथ, समांतर ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी जो बुद्ध अँड हिज धम्मा लिहिला आणि त्याच्यामध्ये बुद्ध चरित्र, बुद्ध तत्वज्ञान लिहिलं, तर जगातल्या 7 ते 8 लोकांनी त्याची नावं आहेत की पॉल कॅरेस द गॉस्पेल ऑफ बुद्धा यांनी 1894 साली लिहिला की त्याच्यामध्ये बुद्ध जीवन, तत्वज्ञान आणि बुद्ध चरित्र आहे. सर एडविन आर्नॉल्ड, तुम्ही हे पुस्तक आहे असल्याचे लाईट ऑफ आशिया, म्हणजे बुद्धाला आशिया खंडाचा प्रकाश असं म्हटलेलं होतं. हेनरी क्लार्क वॉरेन्स, बुद्धिझम इन ट्रान्सलेशन, एफ.एल. वुडवर्ड, सम सेइंग्स ऑफ द बुद्धा 1925, ड्वाइट गोडार्ड, बुद्धिस्ट बायबल 1932, ई.जे. थॉमस, अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर 1935, जे.जी. जेनिंग, वेदांतिक बुद्धिझम ऑफ द बुद्धा 1947 आणि फोनजे बुद्धिस्ट टेक्स्ट टू द एजेस 1954 साली हा ग्रंथ लिहिले आहे. म्हणजे अशा प्रकारचे बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे जगातल्या विद्वानांनी ग्रंथ लिहिले होते, तरी त्या सगळ्यांच्या ग्रंथापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचं वेगळेपण काय हे आपण समजावून घ्यायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी इतर जगातल्या सगळ्या विद्वानांनी ग्रंथ लिहिले, ते एक तत्वज्ञान किंवा वाचकासाठी लिहिले, पण बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला तो त्याच्या अनुयायासाठी, प्रात्यक्षिक जीवन जगण्यासाठी तो ग्रंथ लिहिलेला आहे. मग ते आपण बघायचं आहे. आणि यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म शेवटचा याच्यामधला मुद्दा आहे. या ग्रंथाला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः प्रस्तावना लिहिलेली होती, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तो ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर बाबासाहेबांची प्रस्तावना काढली आणि पीपल एज्युकेशन सोसायटीचे आर भोळे अध्यक्ष होते, त्यांची प्रस्तावना लिहिली आणि बाबासाहेबांची प्रस्तावना जोडली गेलेली नाही. आजही तुम्ही पीपल एज्युकेशन सोसायटीने सिद्धार्थ प्रकाशनाने प्रकाशित केलेले जे बुद्ध आणि त्यांचा धम्म मराठीत आणि इंग्रजीत आहेत, त्याला बाबासाहेबांची मूळ प्रस्तावना नाही. 1980च्या नंतर बाबासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना ही दुसऱ्या प्रकाशनामध्ये आलेली आपल्याला मिळते आणि ती आपल्याला वाचायला मिळते आणि तिच्यावरून महत्त्व. तर ही प्रस्तावना कुठली, ही प्रस्तावना का गाळली गेली, ही प्रस्तावना नंतर का आली आणि या प्रस्तावनेचं नेमकं काय महत्त्व आहे, की ज्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी सांगितलं होतं, जे मी सुरुवातीला सांगितलं की 11वीची परीक्षा पास झाल्यावर मला जे पुस्तक मिळालं ते पुस्तक वाचून मी बुद्ध धम्माकडे आकर्षित झालो, त्या प्रश्नाचं उत्तर ते स्पष्टीकरण बाबासाहेबांनी त्या प्रस्तावनेत दिलंय. पण ते आपल्यापर्यंत 1980 सालापर्यंत पोहोचले नव्हते. मग त्यामुळे सगळे अंदाज बांधवते, बाबासाहेब यावेळेस बुद्ध धम्माकडे वळले, बाबासाहेब त्यावेळेस बुद्ध धम्माकडे वळले, पण ती प्रस्तावना पाहिली की आपल्याला त्याच्यात कधी वळले हे सांगायची गरज नाही. ते स्वतः सांगतात की 1907 सालापासून मी बुद्ध धम्माकडे वळलेलो आहे. तर हे जे सगळे मी मुद्दे तुम्हाला सांगितले, बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका आहे. कसा निर्माण झाला, त्याचे काय प्रश्न आहेत, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, हे सगळं समजावून ह्याच्यातून काही प्रश्न पण निर्माण होतात की बाबासाहेबांच्या हयातीत मधलं साहित्य प्रकाशित झालेलं आणि बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे,
दुसरा प्रश्न आहे की बाबासाहेबांची प्रस्तावना मूळ ग्रंथाला सुरुवातीला का जोडली गेलेली नाही? बाबासाहेबांचा ग्रंथ त्यांच्या हयातीत त्यांनी स्वतः प्रिंटिंगला पाठवलेला असताना सुद्धा त्यांच्या हयातीत तो प्रकाशित का होऊ शकलेला नाही? त्यामुळे असे जे प्रश्न आहेत हे जे अभ्यासातून निर्माण झाले या प्रश्नाची सुद्धा उत्तरं मिळाली पाहिजे. बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यात काही अंधश्रद्धात्मक गोष्टी आहेत, म्हणजे महामायेला स्वप्न पडतं किंवा ब्रह्मा येऊन सांगतो की बुद्धांनी प्रवचन दिली पाहिजेत, बुद्धांनी धम्म समजावून सांगितला पाहिजे. तर अनेक लोकांना हे प्रश्न पडतात की मग हे कसं काय याच्यामध्ये आलेलं आहे. तर या सर्वांचं आपण अधिकृतपणे स्पष्टीकरण प्रत्येक एपिसोडमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबासाहेबांनी सांगितलं की ग्रंथ 4 भागात विभागलेला पाहिजे, परंतु आपला जो ग्रंथ आहे तो 4 भागात विभागलेला दिसत नाही, कारण 4था भाग आपल्या ग्रंथात नाही की जन्माचं काय करायचं, लग्नाचं काय करायचं, मृत्यूचं काय करायचं, जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक प्रसंगाचं प्रात्यक्षिक जीवन कसं जगायचं ते बाबासाहेब स्वतः सांगतात की हे सगळं त्या ग्रंथातच पाहिजे, पण प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये ते नाही. मग ते नाही आणि मग का नाही, त्याचे फायदे तोटे काय झालेले आहेत याचेही आपण संपूर्ण स्पष्टीकरण सांगणार आहे. त्यामुळे ह्याचे जे परिणाम झाले ते सगळे आपण समजावून सांगणार आहे. अशा प्रकारे या संपूर्ण जो आहे हा पुढच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये आपण हा भाग पूर्ण करणार आहे. कुठला भाग आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र ग्रंथ आपल्यासाठी दिलेला आहे, तो ग्रंथ लिहिण्याची त्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये संकल्पना केव्हा आली आणि तो ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले, त्यांना काय काय अडचणी आल्या आणि शेवटपर्यंत प्रयत्न केला तरी त्यांच्या हयातीत तो ग्रंथ प्रकाशित झाला नाही, त्यांना हवं तसं त्या ग्रंथात आलेलं आहे की नाही, ही संपूर्ण पूर्वपीठिका जी आहे ती आपण पुढच्या शनिवारपासून पाहणार आहे. पुढच्या शनिवारी आपण जी सुरुवातीची संकल्पना आहे बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य, बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगातल्या बुद्धिझमचं रिवायवल कशा पद्धतीने करायला सांगितलं होतं, त्यासाठी हा जो ग्रंथ आहे तो फक्त आपल्यासाठी नाही दिला, अख्ख्या जगासाठीच दिलेला आहे. परंतु बाबासाहेबांच्या या ग्रंथावरती 57 साली प्रकाशित झाल्यावर टीका मोठ्या प्रमाणात झाली आणि बाबासाहेबांचं हे राजकीय स्टंट आहेत असा बौद्ध जगामध्ये प्रचार प्रसार करण्यात आला. त्यामुळे या ग्रंथाचं महत्त्व जागतिक स्तरावरती वाढू दिलं गेलेलं नाही. तर ते का वाढू दिलं नाही, ते कुणी वाढू दिलेलं नाही, सरकारचा त्यामध्ये कसा हस्तक्षेप होता, जो सरकारचे जे परदेशामध्ये असणारे जे अँबॅसेडर वगैरे असतात त्यांचा कशा पद्धतीने यामध्ये सहभाग होता आणि बौद्ध राष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं धर्मांतर म्हणजे एक राजकीय स्टंट आहे असा जो प्रचार प्रसार झालेला होता आणि हा ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म असं न होता आंबेडकर आणि त्यांचा धम्म असं म्हणावं, असं लोकांनी त्याच्यावरती टीका केली होती. हे टीका करणारे कोण, यांनी ती टीका का केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं महत्त्व कमी करण्यासाठी जागतिक लेवलला कसे प्रयत्न झालेले आहेत, या सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण आपण पुढच्या शनिवारपासून एक भाग घेऊन सविस्तर स्पष्टीकरण देणार होतो. आज आपण दुसरा जो भाग म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका याची संपूर्ण रूपरेषा जी आहे ही तुमच्या समोर मांडलेली आहे. आपण सर्वांनी इथं उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जे धम्मबंधू भगिनी उपासिक उपासिका नगर औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वजण आपला हा शनिवारचा कार्यक्रम संपल्यानंतर आपण रविवारी हे धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती प्रसारित हा कार्यक्रम करतो. त्यावेळी सगळे रविवारी संध्याकाळी हा मोठ्या स्क्रीनवरती नगरमध्ये औरंगाबादमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम पाहिला जातो. याला अतिशय चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो. आपल्या सर्वांना विनंती आहे आणि हा जो एपिसोड आहे तो कोणी लॅपटॉपवरती टीव्हीवरती किंवा मोबाईलमध्ये पाहत असतील त्या सर्वांना विनंती आहे की पुढच्या शनिवारी पासून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची पूर्वपीठिकेचा एक भाग आपण प्रत्येक शनिवारी करणार आहोत आणि रविवारी सकाळी आपण 10 ते 12च्या दरम्यान आपण हा भाग प्रसारित करणार आहोत. सर्वांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनल रविवारी दुपारच्या नंतर पाहावं. आपल्याला शनिवारचा एपिसोड बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक शेअर पण करावे, आपल्या कॉमेंट्सही कराव्यात आणि ही जी आमची बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जे प्रबोधन पर्व सुरू आहे या चळवळीला आपण सर्वांनी प्रेरणा द्यावी, सहकार्य करावं. आज आपण हा संपूर्ण एपिसोड पाहिला, ऐकला आणि उपस्थित झालेल्यांनी सहकार्य केलं. आपणा सर्वांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.